दाखवणार आहे. ओके, डिव्हिजनची सगळी एक्झाम्पल मी तुम्हाला आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून दाखवणार आहे आणि बघणार आहे त्याचं आन्सर काय येतं ते. ओके, मग एक्झाम्पल सॉल्व करायला आपण सुरुवात करूया. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 735 डिवाइडेड बाय 35 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, 735 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस किटवर ऍड करून घेऊया. ओके, आपण आपला डिव्हिडंड आहे तो आपण आपल्या अबॅकस किटवर ऍड करून घेतलेला आहे. आपण आता बघूया आपला डिवायझर काय आहे. ओके, 35 आपला डिवायझर आहे. आपल्याला 35 ने याला डिव्हिजन करायचं म्हणजे डिव्हिडंडला डिव्हिजन करायचं आहे. ओके, मग 35 चा टेबल कोणाला येतो? ओके, तर कोणाला जर येत नसेल तर टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण आपण आपल्या अबॅकस किटवर खूप इझिली टेबल तयार करू शकतो. ओके, तुम्ही आपल्या चॅनलवर टोपी व्हिडिओ टेबल आपल्या अबॅकस किटवर कसं तयार करायचे 1 to 100 पर्यंत तुम्ही आपल्या अबॅकस किटवर खूप इझिली टेबल तयार करू शकता. म्हणजे तुम्ही ती व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला टेबल तयार करायला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही खूप इझिली टेबल तयार करू शकता. ओके, मग 35 च्या टेबल मध्ये 735 येतात का? तर 35 च्या टेबल मध्ये 735 येत नाही. मग काय करायचं? फर्स्ट टर्म मध्ये किती बीट आहे? तर हे किती आहे? 70 आहेत. आपण फर्स्ट 70 येते. ओके, 70 आणि हे किती आहे? 3 आहे. 73 तर येत नाही कितीच्या टेबल मध्ये? 35 च्या टेबल मध्ये. मग त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो? तर 72 जा 70. ओके, 2 जा मग 2 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 70 करायचं आहे. ओके, लेस 70 आपण केलेले आहे. आता आपल्याकडे 30 आणि हे 35 राहिलेले आहेत बीट्स. तर 35 1 जा 35 1 जा मग 1 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 35 करायचं आहे. ओके, लेस आपण 35 केलेले आहे. इकडे आपलं 0 आलेला आहे. हे आपलं आन्सर आहे. ओके, खूप इझिली एक्झाम्पल आपण सॉल्व केलं ना काही मिनिटातच. तुम्ही पण जर प्रॅक्टिस सुरू केली अबॅकस किटवर एक्झाम्पल सॉल्व करायची मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनची, तुम्ही कंटिन्यू लेक्चर सॉल्व करा. म्हणजे एक्झाम्पल दिलेली सॉल्व करा, मी दिलेली एक्झाम्पल. ओके, म्हणजे तुम्हाला डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन खूप इझिली सॉल्व करता येईल. आन्सर आपला 21 आलेला आहे. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 135 डिवाइडेड बाय 15 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे? 135 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपल्याला आपल्या अबॅकस किटवर ऍड करायचा आहे. डिव्हिडंड आपण ऍड केलेला आहे आपल्या अबॅकस किटवर. आता आपल्या डिव्हायझर किती आहे? 15 म्हणजे 15 चा टेबल आपल्याला बोलायचा आहे. 15 च्या टेबल मध्ये 135 येतात का ते आपल्याला चेक करायचं आहे. तर 15 च्या टेबल मध्ये 135 येतात म्हणजे डायरेक्ट डिव्हिजन होऊ शकतं. 15 9 जा 135. 15 9 जा मग 9 आपण ऍड केलेले आहेत आणि लेस आपल्याला 135 करायचं आहे. ओके, आपण लेस केलेला आहे. इकडे 0 आलेले आहेत. हे आपलं आन्सर आहे. आपलं डायरेक्ट डिव्हिजन झालेलं आहे. ओके ना, 15 च्या टेबल मध्ये 135 येत होते म्हणून आपण डायरेक्ट डिव्हिजन केलेलं आहे. आन्सर आपलं 9 आलेलं आहे. 9 आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 435 डिवाइडेड बाय 14 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, 435 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस किटवर ऍड करूया. 434. ओके, ऍड केलेला आहे. आपला डिव्हिडंड किती आहे? 434 आणि आपला डिव्हायझर किती आहे? 14 म्हणजे 14 च्या टेबलने आपल्याला हे एक्झाम्पल
सॉल्व करायचा आहे. आपण चेक करूया डायरेक्ट डिव्हिजन होईल का ते. तर 434 डायरेक्ट डिव्हिजन होणार नाही, बिग नंबर आहे. ओके, मग आपण काय करायचं, तर आपण फर्स्ट 2 रॉडला डिव्हिजन होतंय का ते चेक करूया. ओके, तर हे किती आहे 40, किती आहे ते 43 आहे. तर 14 च्या टेबल मध्ये 43 येत नाही. मग काय करायचं, तर 43 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा. 43 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो 14 च्या टेबल मध्ये, 14 चा टेबल बोलायचा. ओके, तर 14 3 जा 42 हा येतो नंबर येतो. ओके, 14 3 जा, मग 3 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 42 करायचे. लेस 42 केले आपण, 3 ऍड केलेले आहेत. आता आपल्याकडे किती बिट राहिलेले आहेत, तर हे 1 आणि हे 4 म्हणजे 14 बिट राहिलेले आहेत. तर 14 1 जा 14, 1 जा 1 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 14 करायचे आहे. ओके, लेस आपण 14 केलेले आहे. तिकडे आपलं 0 आलेलं आहे. हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे आपलं 31 आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. ओके, आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. इझी एक्झाम्पल होतं, आपण सॉल्व केलेलं आहे. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 459 डिवाइडेड बाय 17. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, 459 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड करूया. 459 डिव्हिडंड आपण ऍड केलेला आहे. ओके, आता आपल्याकडे किती डिवायझर आहे, तर 17. ओके, 17 आपला डिवायझर आहे. 17 चा टेबल आपल्याला बोलायचा आहे आणि 17 च्या टेबलने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ओके, तर 459 डायरेक्ट डिव्हिजन होईल का, तर नाही, हा बिग नंबर आहे. फर्स्ट राउंड मध्ये किती बिट आहेत आपल्याकडे 40 आणि हे सेकंड राउंड मध्ये 5 म्हणजे 45 बिट आहेत. 3 रॉडला तर डायरेक्ट डिव्हिजन होत नाही. मग आपण ह्या 2 रॉड कडे बघूया. तर हे किती आहेत 40 आणि हे 5 आहेत, 45 आहेत. मग 17 च्या टेबल मध्ये 45 येतात का, तर 17 च्या टेबल मध्ये 45 येत नाही. मग काय करायचं, तर 45 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा. 45 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला येतो 17 च्या टेबल मध्ये, तर 17 2 जा 34, 17 2 जा 2 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 30 आणि लेस 4 करायला लेस 4 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. ओके, लेस आपण 34 केलेले आहेत. आता आपल्याकडे किती बिट आहेत 119 म्हणजे 119 आहेत. 17 च्या टेबल मध्ये 119 येतात का, तर येतात. 17 7 जा 119, 17 7 जा 7 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 119 करायचे आहेत. ओके, इकडे 119